फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। माझीच तब्येत जरा ठीक नाही, तापही येऊ नये, सर्दी होऊ नये, आणखी बरे नाही आहे, तरी पण आपण केला आहे व्हिडिओला स्टार्ट। कारण आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे स्पेशल भाजी, ती आहे मशरूमची। आमच्याकडे काल होते विकायला ओले मशरूम, तर आता पावसाळ्यात तर मिळतात, सगळ्यांनाच माहीत आहे। तर चला मी आज त्याची थोडी रेसिपी तुम्हाला दाखवून देते। ओले मशरूम धुण्यापासून तर त्याची बनवण्यापर्यंत त्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, मी कशा पद्धतीने करते। तर मशरूम बघा, म्हणजे हे असे तुम्हाला एक दाखवून देते। तर हे आम्ही काल मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला गेलो होतो, तेव्हा मार्केटमध्ये म्हणजे बिलकुल ताजे आपल्याला मिळाले मशरूम्स, ओले मशरूम ताजे आणि याला मोठे मोठे देठ होते। तर आपल्याला त्याला कापून छान 3-4 पाण्याने अगदी स्वच्छ करायचं आहे, कारण त्याला इतकी माती लागून होती की खूपच। आणि पाणी तुम्ही बघितलंच असेल, मी समोर दाखवलं, खूपच खराब पाणी निघतं त्याचं। त्याच्यामुळे हे बघा, हे अशा प्रकारे असतात। त्याच्यामुळे ते छान स्वच्छ धुवायचे, स्वच्छ धुवून घेऊन मग त्याला थोडंसं त्याचं पाणी हे करायसाठी ते काढून ठेवायचे, आणि चाकूच्या सहाय्याने त्याला छान वरचं जे कवर असतं ते, त्याची प्रोसिजर तुम्हाला मी अगदी स्पष्ट तुम्हाला दाखवते। तर आपण आता मशरूम कट करून घेऊया। हे बघा, खूप सुंदर मशरूम मिळाले काल मार्केटमध्ये। तर आता मशरूमला कट करायचं, याला बस चाकू घ्यायचा आणि याला धुवायला थोडासा त्रास असतो, कारण याच्यामध्ये खूप असं रेती वगैरे लागून असते वरती वगैरे, आणि खूप मोठे मोठे असेल तर त्याला अर्ध्यातून देठं कापून घ्या, ते साईडला टाकून द्या। त्याच्यानंतर एवढे असेल तरी चालेल, आणि बस याला छान स्वच्छ धुवायचं। म्हणजे खूप पाणी खराब निघतं, तर 3-4 पाण्यानंतर धुवावं लागतं। आणि धुण्याच्या आधी आणल्याबरोबर थोडंसं त्याला नाही का पाण्यामध्ये डुबवून 5 मिनटं ठेवा। 5 मिनटं ठेवल्यानंतर काय, तिथली रेती माती जी असते ना, तर काय हे जमिनीमध्ये असतात, म्हणजे खालतीच असतात, असे वर लागतात तर पहाडाच्या, तर त्याच्यामुळे त्याला थोडीशी माती वगैरे लागून असते। तर त्याच्यामुळे मग काय करायचं, त्याला पाण्यामध्ये 5 मिनटं भिजवून ठेवलं की त्याच्यावरची माती वगैरे निघून जाते, आणि त्यानंतर 3-4 पाणी छान स्वच्छ धुवायचं। आणि धुताना याच्यावरची जे एक लेअर असते ती काढायची असते, बिलकुल हलक्या हाताने। मशरूममध्ये जवळपास 80% तर पाणीच असतं, तर त्याच्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही आणि काही नाही। आणि खूप नाजूक असतात, भरकन तुटतात, नाहीतर चाकू आहे तर भडभड कराल तर पूर्ण तुटून जाईल। बस हलक्या हाताने असं जस्ट त्याला असं टच करून असं वरचं त्याचं फक्त एक लेअर अशी काढून घ्यायची असते, आणि मग त्याच्यानंतर छान स्वच्छ आणखी 2-3दा धुवून घ्यायचं। आणि धुतल्यानंतर आता याला कट करायचं। एवढं जर या साईजचं जर मशरूम आहे हे बघा, तर याला मधनं असं कट करून मी याचे जवळपास 4 भाग करेल। तुम्हाला दिसतात नाही दिसत माहीत नाही। बस आणखी इथून असं एक भाग, बस। आता हे एवढं मोठं आहे तर याचे देठ अलग करू, याचे 2 भाग। हातातून घसरून जातात हे बघा। आता हे जरा जास्तच मोठं आहे, बाहेर काढून टाकू। खूप नाजूक असतात हे। अशी आता आपण सर्व बघा असे कापून घेऊया। तर अशा प्रकारे आता हे छान मशरूम आपण कापून आणि स्वच्छ धुवून घेतले, आणखी 2 पाण्याने धुतले। आता आपण त्याची प्रोसिजर स्टार्ट करूया। तर आधी घ्यायचं आपल्याला अर्धा किलो मशरूम आहे। अर्धा किलो मशरूमला आपल्याला घ्यायचं आहे 3-4 चम्मच घ्यायचं आहे दही। छोट्या चमच्याने, अगदी पोहे खायच्या चमच्याने मी घेत आहे 3-4 चम्मच दही, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकला गरम मसाला, हळद, तिखट, आणि मीठ नाही टाकलेलं, कारण दह्यामध्ये आणखी मीठ टाकेल तर ते आणखी गलून जाईल। मशरूम तसेच खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे मीठ आपण नंतर टाकूया। बस तिखट, मीठ, थोडा गरम मसाला आणि दही, आणि याला थोडंसं आता अर्धा घंटा आपण
म्हणजे त्याला भिजवून अर्धा घंटा ठेवून देऊया, कारण खूप छान लागतात. आणि मग हे नंतर आपल्याला थोडेसे अगदी तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. आता त्यासाठी आपल्याला भाजी बनवायची आहे, ती आपण ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत मशरूमची. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, थोडेसे गरम मसाले आहे, धने, जिरं, लसूण, अद्रक आहे, आणि म्हणजे जे तुम्हाला मसाले दिसत आहेत ते मसाले आहेत तिथे, काली मिरी, मिरे वगैरे अशा प्रकारे आहेत. आणि हे सगळे आपण मसाले भाजून घेतलेले आहेत, हलके फ्राय केलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्याच भांड्यातून आता फ्राय केलेल्या याच्यातून तेल काढून घेतलं, आणि त्याच्यामध्ये आणखी आपण आता एक टोमॅटो आणि कांदा ते सुद्धा आपण छान भाजून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण त्याच कढईमध्ये आणखी काढलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आणि त्या तेलामध्ये आता आपण आणखी टाकून घेऊया. तेल छान कडकडीत होऊ द्या. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कांदा टाकून देऊया, आणि 2 पानं तेजपान जे असतात ते. आणि वरतूनसुद्धा तुम्ही गरम मसाला टाकू शकता, म्हणजे कलमी, भेंडी विलायची एक टाकू शकता. तर इकडे टोमॅटो प्युरी वेगळी केली आहे मी, फक्त टोमॅटो आणि कांद्याची प्युरी वेगळी आहे थोडीशी अगदी. आणि इकडे जे आपण मसाला केला होता तो आहे. तर ते काय झालं, मी इकडे बोलता बोलता टाकून दिला. कांद्याने 2-3 हिरवे मिरची टाकले. त्याचबरोबर जो आपला वाटलेला मसाला होता तो सुद्धा टाकला. आणि त्याच्यामध्ये आणखी थोडंसं अगदी हळद टाकलं. आपण आधी तिथे हळद टाकलं होतं, हळद तिखट. आणि आता आणखी मी हळद तिखट टाकलेलं आहे. सोबत माझ्याकडे फ्रोझन मटार होते, वाटाणे, तर मी टाकत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकूशी वाटलं तर टाका, अथवा नाही टाकलं तरीही चालेल. माझ्याकडे होते म्हणून मी टाकले. आता याला छान मस्तपैकी आता याला तर्री येतपर्यंत, म्हणजे तेल सुटतपर्यंत याला आपण छान असं परतून घेऊया. जळला नाही पाहिजे, तर त्यासाठी म्हणून मी आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकत आहे, जे मी केलेली आहे. टोमॅटो प्युरी टाकून ती ठेवून दिलेली बघा. आणि टोमॅटो प्युरी टाकून ती छान थोडा वेळ त्याला तर्री येऊ दिली. आणि त्याच्यानंतर जे आपले मशरूम आहेत ते अख्खेच्या अख्खे मी टाकून दिलेले आहेत, जसेच्या तसे. म्हणजे जे मशरूम आपण भिजवून ठेवले होते ना, तेच मशरूम अख्खेच्या अख्खे टाकून दिले. आता याला आणखी आपण बस 10 मिनटं असं शिजवूया. आणि माझे जवळपास शिजवून झाले. आणि शिजवल्यानंतर बघा त्याच्यावर हलकं असं तुम्ही वरतून कोथिंबीर टाकून देऊया. मस्तपैकी मशरूमची भाजी. तर आपल्या रोजच्या डेली ब्लॉगबरोबर आपले कधी कधी रेसिपीसुद्धा येतील, आणि रेसिपीसुद्धा मी टाकते. तर तुम्ही नक्की बघत जा. विदर्भात जसे चमचमीत चटपटीत रेसिपी खातात, तर त्या रेसिपी तुम्हालासुद्धा शिकायला मिळेल. म्हणजे मी जशी बनवते त्याप्रकारे मी सांगते, आणि बिलकुल अगदी घरगुती जे आपल्याकडे घरी साहित्य आहे त्यातूनच कशी बनवायची. तर तुम्हाला माझा हा स्पेशल मशरूम रेसिपी ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगबरोबर. बाय.